आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज. प्रभाग 20 मधून राष्ट्रवादी अपपक्षाचे उमेदवारांचे अर्ज दाखल. अतहर नायकवडी, श्रीमती रेखा विवेक कांबळे, अश्विनी कोळी यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत भरला अर्ज. प्रभाग 20 मधील राष्ट्रवादीचे उमेदवार महापालिका क्षेत्रात सर्वात जास्त बहुमताने निवडून येतील. आमदार इद्रिस नायकवडी. मिरजेतील प्रभाग 20 मधून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. प्रभाग 20 मधून अतहर नायकवडी, श्रीमती रेखा विवेक कांबळे, अश्विनी कोळी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मोठे शक्ती प्रदर्शन करून राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. प्रभाग 20 मधून रॅलीला सुरुवात करण्यात आली. मिरजेतील प्रमुख रस्त्यावरून भव्य अशी रॅली काढण्यात आली. फटाक्यांची आतिषबाजी, जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. प्रभाग 20 मधील राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार महापालिका क्षेत्रात सर्वात जास्त बहुमताने निवडून येतील. लढत ही लढत असते, मैत्रीपूर्ण असा काही विषय नसतो, असा टोला आमदार इद्रिस नायकवडी यांनी लगावला आहे. तर रॅलीमध्ये असणारी जनता ही लोकनेते विवेक कांबळे आणि आमदार इद्रिस नायकवडी यांच्यावर प्रेम करणारी आहे. कर्नाटकातून भाडोत्री लोक आम्ही आणले नाहीत. पुढील 5 वर्षात प्रभागात अच्छे दिन येतील, भांडण होणार नाही, कोणाला त्रास दिला जाणार नाही, असा टोला युवा नेते श्वेत विवेक कांबळे यांनी लगावला आहे. रॅलीमध्ये माजी आमदार इद्रिस नायकवडी, आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे, महावीर कांबळे, महादेव दबडे, ईश्वर जनवाडे, राधिका हारगे, शीतल सोनवणे यांच्या शेकडो कार्यकर्ते, नागरिक रॅलीमध्ये सहभागी झाले होते. सांगली कुपवाड महापालिकेच्या 2026च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 20 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मजबूत पॅनल या ठिकाणी आम्ही उभं केलंय. आपण पाहता ते पॅनलला कसा प्रतिसाद आहे, कार्यकर्त्यांचा उत्साह आपण पाहतात की मला वाटतं की कुणाच्याही पक्षाच्या कुठल्याही रॅलीत नसतील किंवा एवढा उत्साह नसेल, एवढा उत्साह आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या कार्यकर्त्यांच्यात आहे. महिलाही तितक्याच संख्येने आहेत, पुरुषही ज्येष्ठही तेवढ्याच संख्येने आहेत की आमच्या प्रभाग क्रमांक 20 मध्ये गटातून आमचे मित्र स्वर्गीय विवेकरावजी कांबळे यांच्या पत्नी रेखाताई कांबळे यांना आपण उमेदवारी दिलेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून. ब गटातून अनुसूचित जमाती या गटातून आम्ही अश्विनीताई कोळी यांना उमेदवारी दिलेली आहे. आणि क हा खुला प्रवर्ग आहे. खुल्या प्रवर्गातून त्या भागात मी पूर्वी प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि त्यामुळे त्याच्या लोकांची मागणी होती तेव्हा तुमच्या कुटुंबातला सदस्य या ठिकाणी आमच्या प्रभागात प्रतिनिधित्वासाठी आम्हाला हवा आहे. आणि म्हणून आपण त्या ठिकाणी आपले माजी नगरसेवक गेले 2 टर्म ज्यांनी आपली कारकीर्द पूर्ण केली दुसऱ्या प्रभागातून, त्यांनाही आम्ही या लोकांच्या सोयीसाठी म्हणून त्यांचा प्रभाग बदलून त्यांना प्रभाग क्रमांक 20 मध्ये या ठिकाणी आणलेलं आहे. कारण त्या ठिकाणी आम्ही पूर्वी जी कामं केलीत ती फार म्हणजे लोकांच्या हृदयात बसलेली आहेत आणि म्हणून 20 वर्षानंतर सुद्धा ते लोक आज मागणी करतायत की नाही, नायकवडी कुटुंबातला तुमचा सदस्य या ठिकाणी आम्हाला असला पाहिजे. लोकाग्रह खातर ही तिन्ही उमेदवारांची उमेदवारी आहे. आणि मी आपल्याला एकच सांगतो, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी म्हणून एक फार पोषक वातावरण आता आपण पाहतात. ह्या पोषक वातावरणाचा तर फायदा आहेच, याच बरोबर या निवडणुकीत सगळ्या सांगली मिरज कुपवाड महापालिकेतील सर्वात जास्त हायेस्ट मताने निवडून येण्याचा विक्रम कदाचित हे मंडळी करतील असं मला विश्वास वाटतो. एक तर तुम्हाला सांगतो, छापणं विजन म्हणजे विजन नव्हे. त्यासाठी डोक्यात विचार असावे लागतात, मनात नियत असावी लागते आणि हे आमच्याकडे आहे. आमचा तो प्रभाग आहे, मिक्सिंग आहे. सर्वसाधारणपणानं झोपडपट्टी चाही भाग आहे, मध्यमवर्गीय आहेत आणि उच्चवर्णीय आहेत, असं सर्व तिन्ही प्रकारचे लोक आहेत. सर्व जाती जमातीचे लोक आहेत आणि आपल्याला माहिती आहे इद्रिस नायकवडी हे सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणाऱ्या एक व्यक्ती म्हणून आज मी समाजासमोर आहे. सर्व समाजात फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे आम्हाला, कारण सर्व समाजाला काही ना काही मी केलं आणि त्याचा आज रिप्लाय लोक आम्हाला देत आहेत की नाही, तुमच्या कुटुंबातला उमेदवार पाहिजे, ही जी आग्रही भूमिका आहे. त्यामुळे मला प्रभाग बदलून अथरला इकडे टाकावं लागलं. याचा अर्थ आमचं व्हिजन करेक्ट आहे. लोकांना टू द पॉइंट, त्यांच्या सोयी सुविधा इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टिकोनातून. आता त्या भागातल्या झोपडपट्ट्यांना काहीच नव्हतं मी निवडून यायच्या आधी, पण मी निवडून आल्यानंतर तिथं ड्रेनेज, पाणी, शौचालयाची स्कीम त्यावेळेला शासनाची नव्हती, परंतु NGO वगैरे हाताला धरून
आपण शौचालय उभी केली, तिथल्या लोकांना लाईटचे कनेक्शन द्यायचं काम केलं आपण, स्ट्रीट लाईट झाली, बाकी छोटे रस्ते वगैरे होते ते मोठे करून त्या ठिकाणी एक कॉलनीचं स्वरूप आलं झोपडपट्टीला. हे लोक विसरत नाहीत ते. आणि बिन मीटरचं पाणी कनेक्शन फक्त कुठं असेल तर ते माझ्या या झोपडपट्ट्यात आहे. त्यामुळे गोरगरीब दारिद्र्य रेषेखालच्या लोकांना सुद्धा स्वतःचं नळ कनेक्शन, स्वतःचं शौचालय त्यांच्यासाठी फार महत्वाचं आहे. आणि ते आपण केलेलं आहे. त्याचाच परिणाम आज आपल्याला हा दिसतोय की एवढा मोठा मॉब समाव हा फक्त केवळ नॉमिनेशन भरायसाठी आमच्यावर येतो. आजपर्यंत आपण बघितला 35 वर्षाच्या राजकारणात कधी एक सिंगल भाड्याचा माणूस किंवा हजेरीची बाई कधी आम्ही बोलवली नाही, बोलवत नाही, त्याची आवश्यकता भासत नाही. जे आम्ही लोकांना काम करतो ते लोक आमच्या वेळेला बरोबर आमच्या विजय फक्त निश्चित नाही, या महापालिका क्षेत्रात सर्वात जास्त मताधिक्याने हे पॅनल निवडून येईल एवढा विश्वास मी तुम्हाला देतो. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या ज्या काही बोलणी झाल्या त्यामध्ये काही जर असं झालं तर काही इथं मैत्रीपूर्ण लढत असणार का, कसं चित्र असणार? म्हणजे लढत असते. कसली मैत्रीपूर्ण? कुणी सांगितलं मैत्रीपूर्ण असते म्हणून? लढत असते. कुणी असू दे समोर, त्याच्यावर लढाईसाठी हे पॅनल सज्ज आहे. मग कोण त्याचं नाव मैत्रीपूर्ण आपलं ठेवल, कोण काय तर ठेवल, त्याचा काही संबंध नाही आहे. लढत आहे. तुम्ही परवा सांगितलं होतं की आरपीआयला तुम्ही राष्ट्रवादी मार्फत न्याय देण्याचा प्रयत्न केला, मात्र कालच आरपीआयच्या नेत्यांनी भाजपने त्यांना फसवलं किंवा फसगत केली, त्यामुळे वेगळा विचार करून स्थानिक आरपीआयचे नेते. तो आरपीआयच्या नेतृत्वाचा भाग आहे, पण माझ्या मर्यादित जिथपर्यंत आरपीआयचा विषय आहे, माझे मित्र स्वर्गीय विवेकरावजी कांबळे यांच्या बरोबर काही दिवस आम्ही घालवले, त्यामुळे आरपीआय संघटनेशी माझाही जवळचा संबंध आहे. त्यामुळे मिरजेतल्या सगळ्या आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी बसून म्हणजे आमच्यात चर्चा झाली आणि आम्ही सांगितलं की बाबा ठीक आहे, आपण आरपीआयला न्याय देणारच आहोत. आणि तसं विवेक कांबळेंचा विषय आमच्या डोक्यात होता, पण आरक्षणात ते महिला पडल्यावर विवेक कांबळेंच्या पत्नीला आपण त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम केलंय. फक्त न्याय देण्याचं तिकीट दिलं म्हणजे न्याय दिला नाही, आमच्या बरोबरीनं त्यांना निवडून आणायचा हा आमच्या अश्विनीताई असतील त्याही आमच्या बरोबरीने त्या ठिकाणी तेवढ्याच मताधिक्याने निवडून येतील एवढा विश्वास मी आपल्याला देतो.